Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in coordination compound topic we are discussing regarding basic terminology used. Previous lecture मध्ये आपण coordination number आणि oxidation state या दोन कन्सेप्टला बेटा डिटेल मध्ये स्टडी केलं होतं. अपेक्षा करतो की तुम्ही भरपूर त्या कन्सेप्टची प्रॅक्टिस केलेली असावी. आपल्याला आयुपेसी नॉमेनक्लेचर ऑनवर्ड्स बेटा ते दोन्ही कन्सेप्ट्स यूज करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. चला आता पुढे जातोय, तोच पॉइंट आहे आपला बेसिक टर्मिनॉलॉजी यूज. आजचं आपलं डिस्कशन आहे बघा, EAN and EAN rule. EAN and EAN rule. What is EAN? Effective atomic number. Effective atomic number म्हणजे नेमकं परत काय? तर बघा विशेष काय नाही. The total number of electrons, the total number of electrons possessed by, the total number of electrons possessed by central metal, the total number of electrons possessed by central metal after the formation of coordinate bonds with all ligands, जेवढे लिगँड्स प्रेझेंट आहेत सगळ्या लिगँड बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यानंतर सेंट्रल मेटल कडे असणारे टोटल इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. म्हणजे फक्त त्याचे स्वतःचे इलेक्ट्रॉन्स नाहीये धरायचे आपल्याला, त्याचे स्वतःचे प्लस लिगँड्स कडून त्यानं रिसीव्ह केलेलं हे सगळं टोटल सम काढल्यानंतरचा आन्सर म्हणजे काय बेटा, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढण्यासाठी बेटा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. EAN इक्वल्स टू, फॉर्म्युला इज लाईक दिस, Z minus N plus 2Y. Z minus N plus 2Y. आता what is the meaning of these symbols Z, N and Y? ठीक आहे बघा बेटा, Z atomic number of central metal, atomic number of central metal, central metal चा atomic number म्हणजे बेटा Z. central metal चा atomic number म्हणजे Z. what is N? N म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. N म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल, सेंट्रल मेटलची त्या कंपाऊंड मधली ऑक्सिडेशन स्टेट. ओके. व्हॉट इज Y? Y इज कोऑर्डिनेशन नंबर. Y इज कोऑर्डिनेशन नंबर. Y इज कोऑर्डिनेशन नंबर. ओके बेटा, मी फॉर्म्युला अप्लाय करून दाखवतो आणि त्या फॉर्म्युल्यामध्येच मी एक्सप्लेन करणार आहे बाबा नेमका कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. कन्सिडर दिस कॉम्प्लेक्स K3FeCN6. हा कॉम्प्लेक्स आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. बघा या कॉम्प्लेक्स मध्ये Fe कडे असणारे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याचे स्वतःचे प्लस लिगँड्स कडून मिळालेले ते आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करू. बघा आयरनचा ॲटॉमिक नंबर असतो 26. मान्य आहे सगळ्यांना? 26. म्हणजे बिफोर फॉर्मिंग दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड आयरन कडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती होते बेटा? 26. आता बघा हा कंपाऊंड तयार करत असताना आयरननं काहीतरी इलेक्ट्रॉन लूज केलेले असतील किंवा गेन केलेले असतील इन द फॉर्म ऑफ इट्स ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट जर पॉझिटिव्ह असेल, आयरननं काहीतरी इलेक्ट्रॉन लूज केलेले असतील, आणि ऑक्सिडेशन स्टेट जर निगेटिव्ह असेल, त्यानं काहीतरी इलेक्ट्रॉन गेन केलेले असतील. चेक करू आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट. बघा 3 पोटॅशियमचा चार्ज बेटा +3, कळतंय सगळ्यांना? ओके. 6 सायनाइडचा चार्ज -6, मान्य आहे? आता ओव्हरऑल तर कंपाऊंड न्यूट्रल आहे, मग Fe किती असला पाहिजे बेटा? +3.
Fe+3 असला पाहिजे. म्हणजे हा कंपाऊंड तयार करत असताना Fe ॲटमचं कन्व्हर्जन Fe+3 आयनमध्ये झालेलं आहे. आता Fe ॲटमचं कन्व्हर्जन Fe+3 मध्ये होण्यासाठी Fe ॲटमनं किती इलेक्ट्रॉन लूज केले? 3 होते 26, त्यातून 3 मायनस करून टाका. आलं का लक्षात? होते 26 ॲटम फॉर्म मध्ये, पण तो तर आयन आहे, त्यानं 3 इलेक्ट्रॉन लूज केले. प्लस आता बघा आयरननं किती कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार केलेत आपण त्याचा विचार करू. एका सायनाइड बरोबर एक कोऑर्डिनेट बॉन्ड, एका सायनाइड बरोबर एक कोऑर्डिनेट बॉन्ड, 6 सायनाइड बरोबर किती कोऑर्डिनेट बॉन्ड? 6. मान्य? एका सायनाइड बरोबर एक कोऑर्डिनेट बॉन्ड, 6 सायनाइडचे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि प्रत्येक कोऑर्डिनेट बॉन्ड मधून Fe ला किती इलेक्ट्रॉनचा प्रॉफिट होणार आहे बेटा? 2 इलेक्ट्रॉन्सचा. एका कोऑर्डिनेट बॉन्ड मधून किती इलेक्ट्रॉन तो रिसीव्ह करेल? 2 इलेक्ट्रॉन. तर तसे बॉन्ड तयार होणार आहेत बेटा इथे 6. तर असे हे 12 इलेक्ट्रॉन्स 6 सायनाइड आयरनला देणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं बेटा, हे 23 आणि हे 12 35 हाच झाला बेटा त्याचा EAN. हा काय झाला त्याचा? EAN झाला. तर या पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये आयरनकडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत बेटा? 35. हा झाला कन्सेप्ट. आता सर एक्झाम मध्ये एवढं लांबलचक थिंक करायचं का हो? बेटा नाहीये थिंक करायचं. तुला क्वेश्चन असेल फाइंड EAN ऑफ दिस पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स, म्हणलं एवढं लांबलचक तुला थिंक करत बसायची गरज नाही. म्हणून तर हा शॉर्टकट फॉर्म्युला सांगितला ना, हा झाला कन्सेप्ट, हा आहे फॉर्म्युला. चला अप्लाय करून बघू आपण फॉर्म्युला. EAN काढण्याचा फॉर्म्युला घे बेटा. झेड काय म्हणलं तुला मी? झेडचा मिनिंग ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयरन 26 मायनस ऑफ N म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आहे बेटा. N किती आहे तुझं? +3. ब्रॅकेट मध्ये टाकायला +3. N इज +3. मान्य? प्लस 2 into Y. व्हॉट इज Y? कोऑर्डिनेशन नंबर. सांगा याच्यात कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? Y 6 सर. बघा 26 मायनस प्लस मायनस मायनस प्लस 2Y म्हणजे 12. अरे हे एकच आलं ना? आलं का नाही? कन्सेप्च्युअली जरी गेलात, फॉर्म्युल्यानं जरी गेलात तरी आन्सर सेम यायला. लक्षात आलं? कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे इन केस जर फॉर्म्युला तुम्ही विसरलात तर तरी तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता यावा. तुम्ही फॉर्म्युला स्वतः कन्स्ट्रक्ट करायला शिका. ठीक आहे ना बेटा? कन्सेप्ट लक्षात ठेवा. एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटलकडे असणारे टोटल इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याचा EAN. ठीक आहे का? हे एक्झाम्पल बेटा पहिलं आणखी एक एक्झाम्पल करून दाखवतो. ठीक आहे? म्हणजे क्लिअरिटी वाढेल आणखी थोडीशी. चला बघा बेटा पुढचा एक कंपाऊंड घेऊयात आपण. समजा मी घेतला Cr NH3 6 टाइम्स Br3. काढूया तिथं EAN ची व्हॅल्यू काढूयात. बघा आता EAN इक्वल्स टू, आता मी डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड सॉल्व्ह करतो बेटा. झेड क्रोमियम व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? 24 मायनस N म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आहे. बघा 3 ब्रोमीनचा चार्ज -3 बरोबर आहे. 6 अमोनियाचा चार्ज 0. आता ओव्हरऑल कंपाऊंड तर न्यूट्रल आहे म्हणजे क्रोमियम किती असेल? +3. मान्य? 24 मायनस ब्रॅकेटमध्ये टाकायचं हे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे गडबड होत नाही. ठीक आहे? कधी कधी ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असते, गडबडीमध्ये तसाच नंबर लिहिला जातो आपल्याकडून. मग जिथं मायनस मायनस प्लस व्हायचं तिथं मायनसच होऊन जातं, अडचण येते. पण असं ब्रॅकेट करा. ठीक आहे? प्लस 2 into व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर हिअर? टेल मी. 1 ammonia can form only 1 coordinate bond. There are 6 ammonia, so 6 coordinate bonds. Coordination number is 6. 2 into 6. Solid. बघा हे प्लस मायनस मायनस होईल. 21 and this 12 33. किती आलं रे बेटा? 33. किती सिंपल आहे बघा. येईल का काढता EAN? यस. काय करायचंय तुम्हाला? Z मायनस N प्लस 2Y. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. यांची व्हॅल्यू टाकत असताना बेटर आहे ब्रॅकेट करून टाका. ठीक आहे ना? EAN शी कनेक्टेड एक रूल आहे बेटा, तो रूल आपल्याला स्टडी करायचा आहे, EAN रूल. आणि त्यामध्येच परत EAN चे भरपूर एक्झाम्पल्स देखील आपण स्टडी करूयात. नोट करा फटाफट. बेटा EAN शी कनेक्टेड एक रूल आहे, proposed by this scientist Sidgwick's EAN rule. that is our discussion. ठीक आहे? बघा या सायंटिस्टचं म्हणणं काय? सायंटिस्ट म्हणतोय असेच कॉम्प्लेक्स टेबल असतात ज्या कॉम्प्लेक्स मध्ये EAN रूल फॉलो केला जातो. फक्त तेच कॉम्प्लेक्स टेबल आहेत जे EAN रूल फॉलो करतात. आता EAN रूल काय मग?
सिंपल आहे. ज्या कॉम्प्लेक्सेसमध्ये ईएनची व्हॅल्यू पुढच्या आणि जवळच्या नोबल गॅसच्या ॲटॉमिक नंबरला मॅच करते, ज्या कॉम्प्लेक्समध्ये ईएनची व्हॅल्यू पुढच्या आणि जवळच्या, बघा मी काय म्हणतोय, पुढचा आणि जवळचा नोबल गॅस, त्याला जर ईएन मॅच झाला तर तो कॉम्प्लेक्स कसा असतो बेटा, स्टेबल असतो. कोणत्या बेसिसवर? बेस तोच धरला बेटा की नोबल गॅसेसचं कॉन्फिगरेशन स्टेबल असतं. ईएन नोबल गॅसच्या ॲटॉमिक नंबरला मॅच करायला म्हणजे तो कॉम्प्लेक्स स्टेबल झाला, असे या सायंटिस्टचं म्हणणे. ठीक आहे ना. बघा लिहितोय स्टेटमेंट, ओनली दोज कॉम्प्लेक्सेस, ओनली दोज कॉम्प्लेक्सेस, ओनली दोज कॉम्प्लेक्सेस आर स्टेबल, only those complexes are stable in which EAN of central metal, EAN of central metal, EAN of central metal equals the atomic number of equals the atomic number of next and nearest noble gas, या रूलला एकदम सिंपल करतोय बेटा. that is complex is stable, that is complex is stable if EAN equals to, बस तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, 18, 36, 54 और 86. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना बेटा, तुमचे EAN रूलचे सगळे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. बस एवढं लक्षात ठेवा तुम्ही. बघा काय, कॉम्प्लेक्स स्टेबल होण्यासाठी ईएनची व्हॅल्यू किती असावी? एकतर 18 असावी, 36 असावी, 54 असावी किंवा 86 असावी. कसं काय सर? बेटा बघा, सगळ्यांना नोबल गॅसेस माहिती असतील, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, आणि एक न्यूली डिस्कवर्ड देखील आहे ओगेनेझॉन. हा पण हा नोबल गॅस ओगेनेझॉन अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे आपण त्याचा विचारच करणार नाहीयेत, आपण इग्नोर करणार बेटा ओगेनेझॉनला. वी हॅव टू इग्नोर ओगेनेझॉन. ठीक आहे. आता त्यातल्या त्यात हेलियमचा ॲटॉमिक नंबर असतो बेटा 2, बरोबर आहे. निऑनचा 10, आर्गॉनचा 18, क्रिप्टॉनचा 36, झेनॉनचा 54, रेडॉनचा 86 आणि ओगेनेझॉनचा 118. लास्ट पिरियॉडिक टेबलचा शेवट. मान्य आहे सगळ्यांना? आता बघा, आपले जे सेंट्रल मेटल आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधले, ते सेंट्रल मेटल, त्यांचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, तो जनरली डी ब्लॉकचा असतो. डी ब्लॉक चालू होतं ॲटॉमिक नंबर 21 ऑनवर्ड्स. तुमचा ईएन कधीच 2 येणार नाही, कधीच येणार नाही 2, इम्पॉसिबल आहे. मग 18 कसं काय लिहिलात सर? सॉरी 10. हां, 10 पण कधीच येणार नाही बेटा, कधीच येणार नाही 10 पण. तुमचा ईएन येण्याची शक्यता 18 ऑनवर्ड्स. 118 इम्पॉसिबल आहे, कारण तेवढ्या पुढे डी ब्लॉकचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होत नाही. तर तुम्हाला एवढंच चेक करायचं की ईएन 18 आलाय का, किंवा 36 आलाय का, किंवा 54 आलाय का, किंवा 86 आलाय का. एवढं जर आलं तर तुम्ही म्हणणार कॉम्प्लेक्स स्टेबल आहे, अदरवाईज अनस्टेबल. आणि आता महत्त्वाची गोष्ट, मी जे बोलतोय ते ऐकायचं व्यवस्थित. जोपर्यंत क्वेश्चन स्वतःहून सांगत नाही विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज स्टेबल ॲज पर ईएन रूल, तोपर्यंत तुम्ही हा रूल वापरायचाच नाही. क्वेश्चन स्वतः म्हणलं पाहिजे विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज स्टेबल ॲज पर ईएन रूल. जोपर्यंत क्वेश्चन स्वतः म्हणत नाही की ईएन रूल अप्लाय कर, तोपर्यंत आपण करायचं नाही. किती सोपं आहे. का सर असं म्हणताय तुम्ही? बेटा या रूलमध्ये ड्रॉबॅक आहे. असे बरेच कॉम्प्लेक्स आहेत बेटा जे ईएन रूल ओबे करत नाहीत, स्टील दे आर स्टेबल. म्हणजे हा रिजेक्टेड रूल आहे, रिजेक्टेड रूल आहे. पण क्वेश्चन वाचायचा अगोदर. क्वेश्चन जर असा म्हणला विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज स्टेबल ॲज पर ईएन रूल, मग आपल्याला त्या रूलला अप्लाय करायचं, दॅट्स इट. ठीक आहे, मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, म्हणजे क्लिअरिटी वाढेल. चला बघा बेटा, एक्झाम्पल्स पाहू आपण काही. एक्झाम्पल नंबर 1 बघा. नंबर 1 बघा बेटा, K4 FeCN6.
K4 FeCN6 अप्लाय करूत आपण. कसं करायचं अप्लाय सर? अगोदर EN काढा बेटा. EN काढा आणि त्याच्यात बसते का बघा. जा बसला म्हणा स्टेबल आहे ॲज पर EN रूल. ठीक आहे. चला बघा EN इक्वल्स टू, चला घ्या Z लिहितो एक वेळेस फॉर्म्युला Z मायनस N प्लस 2 बाय. हां चला बघा Z ॲटॉमिक नंबर ऑफ आयरन किती असतो रे बेटा? 26. किती असतो? 26. आता ऑक्सिडेशन स्टेट बघा 4 पोटॅशियम प्लस 4 6 सायनाइड मायनस 6 Fe किती असतं? प्लस 2 न्यूट्रॅलिटीसाठी. ठीक आहे. मायनस ब्रॅकेट करा, ब्रॅकेटचं महत्व कळेल तुम्हाला, मी पुढे घेणारच आहे एक्झाम्पल. प्लस 2 इंटू व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? सी हियर 1 सायनाइड कॅन फॉर्म 1 कोऑर्डिनेट बॉन्ड, 6 सायनाइडचे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड. नाउ ट्राय टू सॉल्व दिस. 26 मायनस 2 प्लस 12 किती आलं बघा बेटा? हे 24 आणि हे 12. 24 आणि 12 किती झालं? 36. बघा आता मी जे स्टेटमेंट सांगितलं ते बसतं का नाही बरोबर? पुढचा मी काय म्हणलं बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ नेक्स्ट अँड नियरेस्ट. ठीक आहे ना. आयरनचा स्वतःचा ॲटॉमिक नंबर आहे 26. त्याचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस कोण आहे? क्रिप्टॉन. मान्य? त्याचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस कोण आहे? क्रिप्टॉन. ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 36. हा ॲटॉमिक नंबर झाला बेटा क्रिप्टॉनचा. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर झाला. देअरफॉर आय कॅन से दॅट कॉम्प्लेक्स इज स्टेबल. हा जो कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स इज स्टेबल असेल ॲज पर EN रूल. ठीक आहे ना. EN रूल अनुसार हा कॉम्प्लेक्स कसा झाला बेटा? स्टेबल झाला. आता तुला EN रूलचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय काय नॉलेज असावं लागेल बेटा? तुला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे, तुला ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे, तुला कोऑर्डिनेशन नंबर देखील काढता आलं पाहिजे. मी आणखीन सांगतोय ज्यांना आणखी ऑक्सिडेशन स्टेट आणि कोऑर्डिनेशन नंबर काढता येत नाही, हा पॉईंट देखील पाहू नका तुम्ही. अगोदर ते क्लिअर करा, ते परफेक्ट करा, नंतर याच्याकडे या. कारण हे जमणारच नाही विदाउट ऑक्सिडेशन स्टेट, विदाउट कोऑर्डिनेशन नंबर. डोंट जस्ट ट्राय टू सॉल्व EN रूल क्वेश्चन्स. ठीक आहे ना. आता ॲटॉमिक नंबर तुम्ही मोठे आहात, तुम्हाला माहितीच असेल, मोठे आहात ना सगळेजण. ओके चला बघा आणखी एक्झाम्पल्स आपण पाहूयात. याचं कन्क्लुजन कळलं? ओके चला नेक्स्ट लेट अस हॅव दिस कॉम्प्लेक्स FeCO5. ठीक आहे. चला काढू EN. बघा EAN इक्वल्स टू, फॉर्म्युला लिहिणार नाहीये मी आता, आहे तुमच्याकडे Z मायनस N प्लस 2 आहे. बोला Z व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ आयरन? 26. मान्य? ऑक्सिडेशन स्टेट बघा, हा कोबाल्ट आहे रे, कार्बोनिल लिगँड आहे, न्यूट्रल असतो, याचा चार्ज 0, हा 0 म्हणून हा पण 0, कारण ओव्हरऑल तर कंपाऊंड न्यूट्रलच आहे. ठीक आहे ना. 26 मायनस 0 प्लस 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर बघा Y, कोऑर्डिनेशन नंबर बघा, एक CO एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो कारण तो मोनोडेंटेट आहे. 5 CO चे 5 कोऑर्डिनेट बॉन्ड 2 इंटू 5 किती झालं बेटा? बघा 26 प्लस 10 36 अगेन 36 क्रिप्टॉन. ठीक आहे ना. झालं 18, 36, 54 किंवा 86 पैकी आन्सर अपेक्षित होतं. 36 आलं बेटा. मी म्हणणार आहे देअरफॉर कॉम्प्लेक्स इज स्टेबल. हा कॉम्प्लेक्स कसा असेल रे बेटा? स्टेबल असेल. कॉम्प्लेक्स इज स्टेबल. किती सिंपल आहे बघा, आहे का नाही? मान्य आहे सगळ्यांना? चला बघा बेटा आणखी एक्झाम्पल पाहूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थोडंसं पुढचं घेतो, चालतंय? ओके बघा PdCl4 2 मायनस PdCl4 2 ठीक आहे. EN काढूयात आपण. यस Z मायनस N प्लस 2y Z पॅलॅडियम. कुठे? यट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुथेनियम, रोडियम, पॅलॅडियम, सिल्वर, कॅडमियम. सिल्वर 47 माहिती आहे, पॅलॅडियम 46. किती रे बेटा? 46. ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा, मी सांगितलंय तुम्हाला, हा जो ब्रॅकेट वरचा चार्ज असतो तो रिझल्टंट असतो. बघा आता हे 4Cl-4 आहे, रिझल्टंट -2 यायला म्हणजे पॅलॅडियम +2 असेल ना. बघा ना आता +2 -4 चा रिझल्टंट किती? -2. हे विदाउट सॉल्विंग ऑक्सिडेशन स्टेट असा काढता आला पाहिजे. मला येतो, तुम्हाला येणं गरजेचं आहे. मला येऊन काय? ठीक आहे, तुम्हाला आलं फायदा होणार आहे. ठीक आहे. +2 -4 -2. ओके. ऑक्सिडेशन स्टेट इज +2.
सो ब्रॅकेट -+2 ठीक आहे प्लस 2y कोऑर्डिनेशन नंबर बघा ऑल हॅलोजन्स आर मोनोडेंटेड बिंदास्त एक Cl एक कोऑर्डिनेट बॉन्ड 4 Cl चे 4 कोऑर्डिनेट बॉन्ड बघा बेटा आता किती येतं हे 46 प्लस मायनस होईल 44 + 8 किती यायलं रे बेटा 52 यायला किती पाहिजे होतं पॅलेडियमचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस हा 46 आहे पुढचा आणि जवळचा नोबल गॅस आहे झेनॉन 54 यायला पाहिजे होतं आलं 52 सो कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल ॲज पर EN रूल EN रूलचा बेस धरून हा कॉम्प्लेक्स कसा झाला अनस्टेबल लक्षात आलं नोट करा आणखी भरपूर एक्झाम्पल पाहू आपण नोट करा कुणाला जोर उठला होता मध्ये कुणाचा फोन होता पा बेटा पुढचं एक्झाम्पल Na3Al(C2O4 thrice Na3Al(C2O4 thrice अप्लाय करूयात आपण EN रूल ठीक आहे बघा EN फाइंड करावं लागेल Z - n + 2y Z atomic number of central metal aluminium बोला atomic number 13 ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल येईल का काढता बघा 3 सोडियमचा चार्ज बेटा +3 3 सोडियमचा +3 हे कोण आहे रे हे ऑक्झॅलॅटो आहे ऑक्झॅलॅटो एका ऑक्सचा चार्ज -2 तसे तिघ आहेत हे -6 झालं ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल होण्यासाठी हे +3 किंवा तुम्हाला सांगितले मी अगोदर देखील ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट 101% +3 असते सॉल्व पण करत बसण्याची गरज नाही ठीक आहे ना 13 +3 +2 into what is coordination number now ऑक्झॅलॅटो इज बायडेंटेट लिगॅंड एक ऑक्झॅलॅटो 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल तसे तिघ आहेत बेटा सो 6 येईल ठीक आहे बघा आता 13 -+- 3 + 12 किती येतं 10 + 12 22 सांगितलं 18 36 54 86 त्यापैकी आहे का नाहीये कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल कळतंय ना रे सगळ्यांना कळतंय ओके चला बघा बेटा नेक्स्ट एक्झाम्पल K2HgI4 फाइंड करा EN ओके चला बघा झेड मर्क्युरी काही जोक करता सर आम्हाला आयरनचा माहित नाही मर्क्युरीचा माहिती असेल माहिती ठेवावं लागेल बेटा ठीक आहे ना कुठे येतो रे बेटा मर्क्युरी थर्ड ट्रान्झिशन सिरीज बघा कसं आहे लॅन्थनम हाफनियम टँटलम टंगस्टन रेनियम ऑस्मियम इरिडियम प्लॅटिनम गोल्ड अँड देन मर्क्युरी 80 किती ॲटॉमिक नंबर 80 मायनस ऑक्सिडेशन स्टेट बघूयात 2 पोटॅशियम +2 4 आयोडीन -4 मर्क्युरी +2 न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी कळतंय सगळ्यांना ओके 80 मायनस +2 into 4 अगेन ऑल हॅलोजन्स आर मोनोडेंटेट लिगॅंड जास्त डोकं खाजवत बसवण्याची गरज नाही बघा बेटा हे 80 - 2 आणि हे 8 78 + 8 86 यस 86 आलं रे रूल इज ओबेड कारण 86 कोण आहे बेटा रेडॉनचा ॲटॉमिक नंबर आहे हा कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे हा रेडॉनचा ॲटॉमिक नंबर आहे काय कन्क्लुजन असेल कॉम्प्लेक्स इज स्टेबल ॲज पर EN रूल हा कॉम्प्लेक्स कसा असेल रे बेटा स्टेबल असेल कॉम्प्लेक्स इज स्टेबल कळते सगळ्यांना कॉम्प्लेक्स इज स्टेबल ओके चला जाऊयात आणखी भरपूर एक्झाम्पल पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघा बेटा ठीक आहे ओके बघा याचं घेतोय मी TiH2O 6 टाइम +3 TiH2O 6 +3 ठीक आहे चला बघा
EAN इक्वल्स टू, चला बोला झेड टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर, स्कॅन्डियम टिटॅनियम, स्कॅन्डियम 21, टिटॅनियम 22, ऑक्सिडेशन स्टेट. बघा हा वरचा जो चार्ज असतो तो रिझल्टंट चार्ज असतो, लक्षात ठेवा या दोघांचा. ठीक आहे ना. चला बघा हे तर 0, तरी +3 यायला म्हणजे हे +3च असलं पाहिजे ना. +3 आणि 0चा रिझल्टंट किती येत आहे? +3. ऑक्सिडेशन स्टेट +3 झाले. 22 मायनस ऑफ +3 +2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर इज 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. समजलं? ओके. 19 आणि हे 12 किती येतं? किती येतं रे बाबा? 31 येतं सर. असेल का कॉम्प्लेक्स टेबल? नाही. 18, 36, 54 किंवा 86 पाहिजे. नाहीये. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. समजतंय ना रे? चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल. PtCl4 2 minus, PtCl4 2 minus. ठीक आहे ना. बघा बेटा EAN इक्वल्स टू प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? लॅन्थॅनम, हाफनियम, टँटॅलम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, गोल्ड आणि मर्क्युरी. मर्क्युरीच्या 2 प्लेस अलीकडे 78. 78 मायनस ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. परत एकदा तेच लक्षात ठेवा, वरचा चार्ज हा रिझल्टंट असतो बेटा, लक्षात ठेवा. 4Cl चा -4 असतो. रिझल्टंट -2 यायला म्हणजे हे +2 असलं पाहिजे. बरोबर आहे ना? यस, समजतंय सर. +2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर, हॅलोजन मोनोडेंटेट ऑलवेज 2 इंटू 4. ठीक आहे. चला बघा सॉल्व करा. 76 + 8 किती यायलं रे बेटा? 84 यायलं. 84 यायलं. 86 पाहिजे होतं, कारण प्लॅटिनमचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस हा रेडॉन आहे. नाही आलं. नाही आलं. रूल ओबे झाला नाही. देअरफॉर कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. असा क्वेश्चन असू शकतो हा, की बाबा खालीलपैकी कोणता कॉम्प्लेक्स, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स डू नॉट ओबे एन रूल. डू नॉट ओबे म्हणजे तुझं उत्तर 18, 36, 54 आणि 86 व्यतिरिक्त काहीतरी असेल, जसं इथं हे ओबे करत नाही. किंवा स्टेबल अनस्टेबल काही म्हणू शकता. ठीक आहे. चला बघा बेटा पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल. O7 दिस इज 8. ठीक आहे. ओके. बघा NaVCO6, NaVCO6. चला बघा बेटा EAN इक्वल्स टू झेड. सेंट्रल मेटल बघायचं का? झेड कोणाचा? तर सेंट्रल मेटलचा. हे बाहेरच्याच नाही रे. व्हॅनेडियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. थर्ड आहे पहिल्या ट्रान्झिशन सिरीजचा. 23. ऑक्सिडेशन स्टेट बघा आता. CO इज न्यूट्रल लिगॅन्ड 0, हे +1. ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल आहे, सो -1. सांगितलं होतं मी तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅन बी निगेटिव्ह, पण ती निगेटिव्ह जास्तीत जास्त -1 असते. -2 देखील कधीच येणार नाही तुझं उत्तर. ठीक आहे. 23 -1 +2 इंटू 6, कोऑर्डिनेशन नंबर 6. बघा बेटा 23 + 1 होईल. आता हे ब्रॅकेट कशासाठी करा म्हणतो? ऑक्सिडेशन स्टेटला. याच्यासाठी ब्रॅकेट नाही केलं की मग ती गडबड झाली असती ना. 23 - 1 डायरेक्ट केलं असतं, म्हणून ब्रॅकेट करा ऑक्सिडेशन स्टेटला. निगेटिव्ह आलं की अडचण होण्याची शक्यता आहे. सो 23 हे प्लस होईल आता. ओके. आणि हे 12 किती येतं बेटा? 36 आलं रे बाबा. 36 आलं म्हणजे हा क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर झाला. रूल इज ओबेड, देअरफॉर कॉम्प्लेक्स इज स्टेबल. कॉम्प्लेक्स इज स्टेबल. कॉम्प्लेक्स इज स्टेबल. ठीक आहे ना? ओके. चला नेक्स्ट पाहूयात आपण. एक शेवटचं एक्झाम्पल सांगतो बेटा. शेवटचं एक्झाम्पल. ठीक आहे ना? घ्या. K2Cu EDTA. EDTA असणार एक एक्झाम्पल पाहूयात. K2Cu EDTA मान्य. चला बघा. AN इक्वल्स टू, चल बोल रे, झेड. कॉपरचा झेड.
कॉपर, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. झिंकच्या अलीकडचा, झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 असतो, कॉपरचा 29. मायनस ऑफ ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा, 2 पोटॅशियमचा चार्ज प्लस 2, EDTA चार्ज -4. ओव्हरऑल कंपाऊंड तर न्यूट्रल व्हायला म्हणजे कॉपर प्लस 2. कळतंय सगळ्यांना? ओके. मायनस ऑफ +2 +2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर, वाइज कोऑर्डिनेशन नंबर. सांगा रे बेटा याचा कोऑर्डिनेशन नंबर. EDTA कॅन फॉर्म 6 कोऑर्डिनेट बॉन्ड. EDTA किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो? 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. सो 6 हेक्साडेंटेट लिगँड आहे ना. ठीक आहे, सॉल्व करा. 27 -2 + 12 हे 25 आणि हे 12. ओ सॉरी हे 29 आहे ना. हां, 29 and 2 27 आणि हे 12 39. 39 आलं रे बेटा, 39 आलं. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कसा रे बेटा कॉम्प्लेक्स? अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. होतील ना क्वेश्चन सॉल्व मग EN रूलचे? यस, EN रूलचे क्वेश्चन सॉल्व होतील का नाही? यस, झालेच पाहिजेत, झालेच पाहिजेत. 9 झालेत, एक 10वं पण घेऊयात आपण. ठीक आहे, एक शेवटचं एक्झाम्पल बघा. बघा, CO EN थ्राइस +3. याचा EN फाइंड करूयात. CO EN थ्राइस +3 बघा. EAN = Z. कोबाल्ट, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट. आयरनच्या पुढचा आहे, आयरन 26 आहे म्हणजे कोबाल्ट 27. मायनस ऑक्सिडेशन स्टेट बघूयात आता. बघा, हा वरचा चार्ज रिझल्टंट असतो बेटा. इनचा चार्ज 0 आहे तरी रिझल्टंट +3 यायला म्हणजे कोबाल्ट +3. कोबाल्ट +3. ठीक आहे ना. 27 मायनस ऑफ +3 +2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर. बघा, 1 इन 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. 1 इन 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. तसे 3 इन आहेत बेटा. सो 2 × 6 होईल. कोऑर्डिनेशन नंबर किती रे बेटा? 6. 1 इंचे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड, 3 इंचे 6. बघा आता सॉल्व करायला. 27 - 3 + 12. 27 - 3 + 12 सॉल्व करा. 24 + 12 किती यायलं? 36 यायलं. किती यायलं? 36 यायलं बेटा, 36 यायलं. ठीक आहे ना. आलं ना. 27च्या पुढचा आणि जवळचा नोबल गॅस क्रिप्टॉनच असेल. नाही, क्रिप्टॉनला मॅच झालं बेटा. कॉम्प्लेक्स इज स्टेबल. देअरफॉर कॉम्प्लेक्स इज स्टेबल ॲज पर EN रूल. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स इज स्टेबल. कळते बेटा सगळ्यांना? ओके, कळलं ना. प्रॅक्टिस तुम्ही देखील करा. ॲटॉमिक नंबरचं नॉलेज, ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे आणि परत कोऑर्डिनेशन नंबर काढता आला पाहिजे. कसलाही क्वेश्चन EN रूलचा सॉल्व होतो. 18, 36, 54 आणि 86 यापैकी जर एखादा आन्सर आलं, रूल इज ओबेड, अदरवाइज नॉट. नोट करा. EN रूलशी कनेक्टेड बेटा एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष देतील सगळेजण. बघा, ॲज्युमिंग दॅट कॉम्प्लेक्स ओबेज EN रूल. मी काही कॉम्प्लेक्स लिहिणार आहे, ते EN रूल ओबे करतात असं ऑलरेडी सांगितलंय. आपल्याला काय करायचंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. X फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना. X फाइंड करायचं आहे. बघा, मी सॉल्व करून दाखवतो. यामध्ये पहिलं FeCOX. तर आपल्याला हा X काढायचा, म्हणजे किती CO असतील या कॉम्प्लेक्समध्ये ते काढायचंय. या कॉम्प्लेक्समध्ये COचा नंबर किती असेल तो काढायचा आहे. ठीक आहे ना. कसं करायचं सर? सिंपल आहे बेटा, सिंपल आहे. बघ, EN रूल ओबे झाला. EN किती असला पाहिजे? हां, आयरनचा ॲटॉमिक नंबर आहे 26, माहिती सगळ्यांना. ठीक आहे, 26 मी लिहितो वाटलं तरी. हां बघ रे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. मान्य? तर या दोघांना तर इग्नोरच करायचं आपल्याला. हे 18, 36, 54 आणि 86. आयरनचा ॲटॉमिक नंबर 26 आहे.
त्यानं जर रूल ओबे केला तर त्याचा EN किती झाला पाहिजे, पुढचा आणि जवळचा नोबल गॅस किती, 36. किती असला पाहिजे, 36. मान्य आहे सगळ्यांना, 36. आता फॉर्म्युल्यानुसार पण काढू आपण, Z मायनस N प्लस 2Y. ठीक आहे, चला बघा Z किती रे, आयरनचा Z किती, आयरनचा Z 26. ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा, CO हा न्यूट्रल लिगँड आहे, CO चा चार्ज 0 म्हणून आयरनचा पण 0. हे ना ऑक्सिडेशन स्टेट 0 होईल बेटा, प्लस 2 इंटू Y कोऑर्डिनेशन नंबर. आता लक्ष द्या, CO हा मोनोडेंटेट लिगँड आहे, एक CO एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. एक CO जर एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असेल, x CO चे किती कोऑर्डिनेट बॉन्ड, x. एक CO चा एक कोऑर्डिनेट बॉन्ड, x CO चे x कोऑर्डिनेट बॉन्ड. सो कोऑर्डिनेशन नंबर इज x. झालं, इक्वेशन तयार झालं. बघा बेटा आता सॉल्व करायला, 36 इक्वल टू 26 प्लस 2x. सॉल्व फॉर x. 2x इक्वल टू 10 येईल बेटा. सो दिस इम्प्लाइज x इज 5. ठीक आहे ना, कळतंय सगळ्यांना, x इज 5. ठीक आहे, चला बेटा नेक्स्ट तोच क्वेश्चन. ठीक आहे, दुसरा कॉम्प्लेक्स Mn COX प्लस Mn COX प्लस या कॉम्प्लेक्स मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता बघा, मॅंगनीज, मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर आहे बेटा 25. या कॉम्प्लेक्सनं जर EN रूल ओबे केला, या कॉम्प्लेक्सनं जर EN रूल ओबे केला, याचा EN किती होईल, 25 चा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस वन्स अगेन क्रिप्टॉन 36. फॉर्म्युला घ्या, Z मायनस N प्लस 2Y. क्वेश्चन मध्ये कॉम्प्लेक्स ओबेज EN रूल म्हणून हे 36 घ्यायलो मी. 36च का घ्यायलो हे वाटल तुम्हाला. EN रूल ओबे झाला ना, मॅंगनीजच्या पुढचा जवळचा नोबल गॅस 36 क्रिप्टॉन. टाका व्हॅल्यू बेटा. बघ रे, 25 ॲटॉमिक नंबर किती याचा, 25. ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल. कशी काढायची बघा, हा वरचा जो चार्ज असतो तो रिझल्टंट, इथं पण आहे वर चार्ज. हा तुम्हाला वाटेल इथं काही नाही म्हणजे 1, नाही रे बाबा, चार्ज काही नाही म्हणजे 0 असतं. बघा ना, या दोन्हीचा रिझल्टंट 0. आता या दोघांचा रिझल्टंट +1. CO तर न्यूट्रल लिगँड आहे, याचा तर चार्ज 0 असतो, तरी रिझल्टंट +1 यायला म्हणजे मॅंगनीजच +1 असेल ना. बघ ना, +1 0 चा रिझल्टंट +1. ऑक्सिडेशन स्टेट आली बेटा +1. सो मायनस ऑफ +1 प्लस 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर. बघा बेटा, कोऑर्डिनेशन नंबर, एक CO एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, x CO चे x कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे बेटा, 24 प्लस 2x आणि हे 36. सॉल्व फॉर x. 2x इक्वल टू 12. सो दिस इम्प्लाइज x इज 6. x इज 6. किती सोपं आहे रे, x इज 6. कळलं का सगळ्यांना. ओके, नेक्स्ट तोच क्वेश्चन, सेम मेथड. बघा बेटा, VCOX मायनस, याच्यात x ची व्हॅल्यू काढूयात. व्हॅनॅडियम, व्हॅनॅडियम, व्हॅनॅडियम बोला. व्हॅनॅडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे बेटा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. स्कँडियम 21, टिटॅनियम 22, व्हॅनेडियम 23 मायनस. बघा आता, वरचा चार्ज रिझल्टंट असतो, CO तर न्यूट्रल लिगँड आहे, याचा चार्ज 0, तरी रिझल्टंट -1 यायला म्हणजे व्हॅनेडियमच -1 असेल. ऑक्सिडेशन स्टेट कार्बोनिल कंपाऊंड मध्ये निगेटिव्ह असू शकते. CO लिगँड असला की ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असायला काही प्रॉब्लेम नसतो, असू शकते. ठीक आहे, -1 तर ब्रॅकेट मध्ये -1 लिहा बेटा, गडबड करायची नाही. ठीक आहे ना, प्लस 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर. बघा, एक CO चा एक कोऑर्डिनेट बॉन्ड, x CO चे x कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे ना, बघा बेटा 23. आता हे मायनस मायनस प्लस होईल, 24 प्लस 2x येईल. हे कळतंय सगळ्यांना. ओके, हां, EN लिहायचा राहिला बेटा, किती असेल रे, 36 असेल. वन्स अगेन कळते ना, व्हॅनेडियमचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस क्रिप्टॉनच ना. सॉल्व फॉर x. बघा बेटा, 2x इक्वल टू 12. सो दिस इम्प्लाइज x इज 6. किती आलं रे, x 6 आलं. एक तुमच्यासाठी काही पण. ठीक आहे ना,
काही पण म्हणजे कामाचं काही पण हा बघा NiCO X सॉल्व करायचे तुम्हाला एवढं एक x किती असेल एकच एवढं करा नोट करा तर बेटा अपेक्षा करतो EAN आणि EAN रूल दोन्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला समजलेले असतील आणि इझिली तुम्ही तो शेवटचा एक दिलेला क्वेश्चन देखील सॉल्व केलेला असावा ठीक आहे ना चला पुढे जातोय छोटासा बेसिक टर्म आहे बेटा छोटंसं डिस्कशन आहे काउंटर आयन अँड कॉम्प्लेक्स आयन बेसिक टर्मिनॉलॉजी मध्येच आहोत आपण आणखी बेटा काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन बघा एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे दोन प्रकारचे आयन्स तयार होत असतात काउंटर आयन कशाला म्हणतात हा आयन असतो ओरिजिनेटेड फ्रॉम आयोनायझेशन स्पेअर आयन ओरिजिनेटेड फ्रॉम आयोनायझेशन स्पेअर आयोनायझेशन स्पेअर मधून निर्माण झालेला आयन म्हणजे काउंटर आयन आयोनायझेशन स्पेअर मधून निर्माण झालेला आयन म्हणजे काउंटर आयन कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय आयन ओरिजिनेटेड फ्रॉम कोऑर्डिनेशन स्पेअर मधून निर्माण झालेला आयन म्हणजे कॉम्प्लेक्स आयन ठीक आहे कॉम्प्लेक्स आयन ओळखण्याची एक साधी पद्धत सांगतो बेटा हे कॉम्प्लेक्स आयन तर लगेच ओळखता येते तुम्हाला हे असा स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यावर काहीतरी चार्ज प्लस ऑर मायनस काहीतरी चार्ज असेल हा असतो बेटा कॉम्प्लेक्स आयन ठीक आहे एक एक्झाम्पल सांगू तर आपण लक्षात येऊन जाईल बघा बेटा NaAgCN ट्वाइस हा कॉम्प्लेक्स घ्या ठीक आहे या कंपाऊंडला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तुम्ही काही करू शकता बेटा काही पाण्यात टाकू शकता ठीक आहे ना हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्ही पाण्यामध्ये टाकला आता होईल काय बघा हा सोडियमचा आयन तयार होईल असा Na प्लस आता हे Na प्लस निघून गेलं म्हणजे या ब्रॅकेटवर चार्ज येणार आहे मायनस AgCN ट्वाइस मायनस समजतंय तर बेटा बघा हा जो आयन असेल हा झाला तुमचा काउंटर आयन कारण याचं ओरिजिन बघा हे इथून तयार झालं ना ब्रॅकेटच्या बाहेरचा पोर्शन म्हणजे आयोनायझेशन स्पेअर म्हणून हा झाला काउंटर आयन आयोनायझेशन स्पेअर मधून निर्माण झालेला काउंटर आयन आणि हा जो कोऑर्डिनेशन स्पेअरचा आयन आहे बेटा याला म्हणतात कॉम्प्लेक्स आयन हा झाला तुझा कॉम्प्लेक्स आयन काही विशेष आहे का नाही सर ठीक आहे ओके चला बघा आणखी एक्झाम्पल एक सांगतो बघा समजा हा कंपाऊंड घेतलात CONH3 6 टाइम्स Br3 या कंपाऊंडला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं बेटा ठीक आहे पाण्यामध्ये टाकलं आता कोणते आयन्स तयार होतील बेटा बघा ब्रॅकेटचा हा CONH3 6 टाइम्स प्लस 3 Br मायनस ठीक आहे ना आता या आयनचं ओरिजिन काय बेटा हा कोऑर्डिनेशन स्पेअर आहे म्हणून याला तू काय म्हणणार आहेस बेटा कॉम्प्लेक्स आयन कोऑर्डिनेशन स्पेअरचा जो आयन असतो बेटा त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स आयन आणि आयोनायझेशन स्पेअरचा जो आयन असतो त्याला म्हणतात काउंटर आयन हा झाला बेटा तुझा काउंटर आयन समजलंय सगळ्यांना आता काही जण शहाणे असं लक्षात ठेवतील ब्रॅकेटवर +1 चार्ज आणि ब्रॅकेटवर नाही रे बाबा प्लस किती असू शकतो हा असं काही पाठ करतात असं काहीतरी +x और -x काहीतरी असेल किती असेल हा म्हणजे +1च असावा नाही +2 +3 किती असू शकतं +4 +5 फक्त एवढं ब्रॅकेटवर काहीतरी चार्ज आला त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स आयन आणि ब्रॅकेटच्या बाहेरच्या स्पेसिसचा आयन त्याला काय म्हणतात बेटा आयोनायझेशन स्पेअर मधला आयन म्हणजे काउंटर आयन आलं लक्षात सगळ्यांच्या छोटंसं डिस्कशन होतं तर बेटा हे पाहिलेलं आज आपण EN रूल काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन कन्सेप्टच खूप भारी कन्सेप्ट होता बेटा ठीक आहे व्यवस्थित लक्षात घ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात आपण टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस अँड देन IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू
जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.